आणि अजित पवार अगदी थोड्याच वेळात आता राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत। कॅबिनेट बैठकीमध्ये अंतरिम बजेटला मंजुरी मिळाली आहे। 4 महिन्यातील खर्चाची तरतूद यामध्ये केली जाणार आहे। थोड्याच वेळात अजित पवार राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, नक्कीच अवघ्या काही वेळामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच आहेत, ते आता अर्थसंकल्प मांडणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता सर्वसामान्यांचं सरकार आहे हाच केंद्रबिंदू ठेवून हे अर्थसंकल्प मांडलं जाणार आहे। ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री वारंवार म्हणत आलेले आहेत की आमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या हिताचा आम्ही विचार करतो। निकिता, आपण जर पाहिलं तर भविष्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुद्धा आहेत, त्यामुळे येत्या 4 महिन्यामध्ये सरकारकडून जनतेसाठी ठोस अशी तरतूद या अर्थसंकल्पामध्ये असेल असं सुद्धा बोललं जातं। त्यामध्ये सुरक्षेचा विषय असू द्या, शेतीचा विषय असू द्या किंवा इतर विषय असू द्या, या सगळ्या विषयांना मार्गस्थ करण्याचा जो प्रयत्न आहे तो सरकारचा असणार आहे। आणि अनेक विविध कार्यक्रम जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून घेतले जातील। त्यासोबतच भरगच्च अशी तरतूद जी आहे ती सर्वसामान्यांसाठी या अर्थसंकल्पातून असेल आणि सर्वसामान्यांना आवडेल अशा पद्धतीचा एक अर्थसंकल्प जो आहे तो सर्वसमावेश असा जो अर्थसंकल्प आहे तो अवघ्या काही वेळामध्ये अजित पवार मांडणार आहेत। ज्यावेळी अजित पवार पोहोचले त्यावेळी त्यांच्यासोबत दीपक केसरकरही होते। दोघांच्या हातामध्ये ब्रीफकेस होत्या। सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्याकडे ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोषही केला। त्यांना हे अर्थसंकल्प त्यांच्या चरणावर ठेवलं आणि त्यानंतर आता अवघ्या कॅबिनेट बैठक झाली। कॅबिनेट बैठकीमध्ये देखील त्याला मान्यता मिळाली। या कॅबिनेट बैठकीनंतर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले। त्यांच्यासोबत महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी होते, मंत्री होते आणि त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आता हे अर्थसंकल्प जे आहे ते मांडलं जाईल। या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांसाठी भरगच्च असा कार्यक्रम असेल आणि त्यासोबतच तरतूद देखील केली जाईल। शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प ठरेल असं सुद्धा बोललं जातंय। कायदा सुव्यवस्थेबद्दलही महत्त्वाची तरतुदी जी आहेत ती या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे अजित पवार हे कोणत्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं हे अर्थसंकल्प मांडणार आहे हे अवघ्या काही वेळामध्ये निष्पन्न होणार आहे। सर्व महाराष्ट्राचं आणि संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलं आहे, कारण आता आचारसंहिता लागणार आहे। सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही, कारण अवघे